हाय फ्रेंड, A34 स्टडीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज चला करूया अभ्यास। आज मी तात्याचा ठोकळा घेतली आहे। तात्याच्या ठोकळ्यामधून काय अभ्यास करावे, काय करू नये। तर आता जून महिन्यामध्ये एक्झाम आहे रेल्वेची आणि NTPCची सुद्धा एक्झाम आहे। जवळजवळ आता मे महिन्यात होऊ शकते। आता त्याची डेट फिक्स व्हायची आहे। तर काय करू अभ्यास असं सुचत असते। तर आधी आपल्याला जो सिलेबस आहे तो सिलेबस कंप्लीट करणे गरजेचे आहे। तर सिलेबस मेन आहे। सिलेबस करण्याच्या आधी आपल्याला PYQ बघणे गरजेचे आहे। PYQ मध्ये कोणते टॉपिक विचारण्यात आलेले आहे ते करणे गरजेचे आहे। जर आपण PYQ बघू नये तर आपल्याला पेपर पॅटर्न कसं असतो ते सुद्धा कळत नसते। त्यासाठी आधी PYQ बघणे गरजेचे आहे। PYQ मधूनच समजून येते का कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे। आणि मग नंतर PYQ मध्ये झाल्यानंतर तिथले मेन टॉपिक, आता मी टॉपिक तर लिहून ठेवले आहेत, पण टॉपिक करत असताना कारण की रेल्वेमध्ये हिंदी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज तर 2 लँग्वेज आधी होते, पण 13 लँग्वेज इन्क्लूड करण्यात आलेले आहेत। तर त्यामध्ये मराठीसुद्धा लँग्वेज ॲड आहे। कारण की आपली मातृभाषा मराठी असताना ना आतापर्यंत आपण मराठीमध्ये सुद्धा एक्झाम दिली आहे। तर कसं असते, जर मी मराठी चूज करेन तर त्याकरिता मला मराठीमधून मराठी जर सगळं लँग्वेज पाहिजे, त्यासाठी मी तात्याच्या ठोकळा मधून मेन टॉपिक रीड करत आहे आणि त्यावर अंडरलाईन बी आधी केलेले आहे। आता माझ्या हातात पेन आहे आणि पेननं सुद्धा मी अजून रिव्हिजन मारत आहे। कोणीतरी ताईनं मला कमेंट्स केला आहे की ताई, मी सुरुवात कशी करू, बेसिकपासून सुरुवात कशी करू, मला सुचेना, तुम्ही प्लीज सांगा की बघा। जर कोणा ताईला सुरुवात करायच्या अभ्यासासाठी तर त्यांनी आधी डिसाईड करणं गरजेचे आहे की तुम्ही कशाची तयारी करणार आहात, त्याच्यावर डिपेंड आहे। जर कोणी TET देणार आहे, टीचर बनायचं आहे कोणाला, जर कोणाला रेल्वेसाठी करायचं आहे, कोणाला MPSC करायचं आहे, कोणाला UPSC करायचं आहे, त्यांच्यावर डिपेंड आहे त्यांना काय बनायचं आहे, त्यानुसार अभ्यास करणे गरजेचे आहे। आता अभ्यास करणं म्हणजे काय करणं, तर तुम्ही बघा, जर कोणी व्यक्तीला MPSCची एक्झाम द्यायची आहे तर त्यासाठी त्यांना पुस्तकच घेऊन अभ्यास वारंवार करणं ते बिलकुल काही समजणार नाही आणि त्यामध्ये सुद्धा पेपरामध्ये काही उपयोग नसते। त्यासाठी आधी PYQ करणे गरजेचे आहे। PYQ आधी जे मागच्या 2-4 वर्षाच्या आधी जितके एक्झाम झाले आहेत ते घेणे गरजेचे आहे, ते बघणे गरजेचे आहे। त्याच्यावर म्हणजे कोणते टॉपिक विचारण्यात आले आहे त्यानुसार अभ्यास करणे गरजेचे आहे। आपण पूर्ण पुस्तक वाचून असं काही होत नाही, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये समजतसुद्धा नाही। त्यासाठी आधीच्या कोणतंही आपण जर हातात जोही आपल्याला काही बनायचं आहे त्याकरिता आपल्याला आधी कोणती PYQ हातात घेणे गरजेचे आहे। त्यानुसारच आपण सिलेबस कंप्लीट करू शकतो। आणि सिलेबस कंप्लीट करताना आपण एका दिवसात किती टॉपिक घेणे गरजेचे आहे, तर आपण जर 1-2 टॉपिक टॉपिक घेत आहे, जर त्याच्यामध्ये 8 पेजेस आहे, दुसऱ्यामध्ये 8 पेजेस आहे, तर 1 घंट्यात झाल्या पाहिजे का, 2 घंट्यात झाल्या पाहिजे का, आपण चॉईस करायला पाहिजे। आणि अभ्यास करत असताना ते टॉपिक आधीच आपल्याला 1 दिवसाच्या आधीच आपल्याला नियोजन करणे गरजेचे आहे। आपण आधीच नियोजन करू नये तर आपल्याला उद्याचे काय अभ्यास
करत आहोत हे आपल्याला वेळेवर सुचत नाही. त्यासाठी आपण वेळेवरच म्हणजे कोणते टॉपिक करायचा हे सुचण्याच्या आधीच 1 दिवसाच्या आधी आपल्याला टॉपिक लिहून काढायचा किंवा माइंडमध्ये फिट करायचा का मला उद्या हे 2 टॉपिक करायचं आहे, का 2 पुस्तक मला रीड करायचं आहे. असे आपण अभ्यास करताना विचार करायचा या म्हणजे ठामपणे सांगायचे आपल्या स्वतःच्या मनाला की आपल्या स्वतःच्या डोक्याला आपल्या स्वतःला सांगायचं आहे की नाही मला उद्या हे टॉपिक रात्री झोपण्याच्या आधी हे टॉपिक मला उद्या करायचं आहे. तेव्हाच आपला सिलेबस कंप्लीट होऊ शकतो. 3 महिन्याचा जर आपण टार्गेट ठेवला आहे का 3 महिन्यामध्ये जर आपण टार्गेट ठेवला 3 महिन्यामध्ये आपल्याला वारंवार रिव्हिजन मारायचे आहे. म्हणजे जे टॉपिक म्हणजे विचारण्यात आलेले आहेत ना तेच टॉपिक वारंवार वाचायचे आहे, त्यावरच रिव्हिजन मारायचे आहे आणि टेस्ट द्यायचे आहे. जर आपण अशा पद्धतीने आपण अभ्यास कंप्लीट केला तर नक्कीच सिलेक्शन आपल्याला मिळू शकते. जर आपण रिव्हिजन मारू नये आणि जे टॉपिक सिलेबस म्हणजे त्या सिलेबसमध्ये कोणते टॉपिक विचारण्यात आले आहे ते आपण रीड करू नये आणि दुसरेच आपण वाचू ना तर ते बिलकुल विपरीत परिणाम होईल. त्यासाठी तेच रिव्हिजन मारणे गरजेचे आहे. चला भेटूया नेक्स्ट